ऐश्वर्य संपन्न भगवान द्वारकेमध्ये विचार करतात, खूप वर्षानंतर आपण गोकुळवासियांना बोलवलं पाहिजे. तसं तर ह्या अष्टप्रमुख नायका अधूनमधून भगवंताला म्हणायच्या, देवा तुमची कीर्ती एवढी महान आहे, आम्ही ऐकले त्या गवळणी सोबत तुम्ही चोऱ्या केल्या, गंगा यमुना स्नान केलं, तुमचे ते सवंगडी, आणि ज्यांचं तुम्ही नाव घेता सतत कधी झोपेमध्ये. भगवान म्हटले कोणाचं? रुक्मिणी माता म्हटले आम्हाला कल्पना नाही, तुम्ही झोपेमध्ये कोणाचा जाप करता? आमचा थोडाच करता तुम्ही जाप. एकदा सर्वांना बोलवून घ्या. जेव्हा अट्टहास सर्वांनी केला महाराज, गाठी भेटी झाल्या पाहिजेत एकमेकांच्या, ही नाती गोती कळाली पाहिजेत. घ्या बोलू, मग निमित्त काहीतरी हवं ना. वाल्मिक भारत काहीतरी निमित्त पाहिजे. भगवंतानं समारोपाचं निमित्त केलं. वसुदेव देवकी आहे, ज्या गोकुळामध्ये भगवान लहानाचे मोठे झाले. बर का, आता भगवंताला मुलं झालेले आहेत, नातवंड देखील झालेले आहेत. भगवंताचं वय जवळजवळ 100 वर्षाकडे गेलेलं आहे. किती वर्षाकडे? 100 वर्षाकडे. चला, त्या निमित्ताने तरी सर्वांच्या गाठी भेटी होतील. भगवंताने निरोप पाठवला आणि आज सबंध गोकुळवासी द्वारकेमध्ये आलेले आहेत महाराज. द्वारका जणू काय नटून नवरी नटावी याप्रमाणे पूर्ण स्वागतासाठी तयार आहे. नंद महाराज, यशोदा माता, पेंद्या, सुदाम्या, वर्जा, वापुड्या, ही सर्व, आणि ज्या गवळणींनी भगवंतावर नितांत प्रेम केलं त्या सबंध गवळणी नटून थटून, काहींचं वय झालंय, काही अजून तशाच आहेत. सबंध बोलवल्या महाराज. मस्त भोजन, मिष्टान्नाच्या पंक्तीत सकाळ दुपार संध्याकाळ, नाश्त्याला कमी नाही. बाबा खवा खाता का? खव्याला कमी नाही. भजन, पोहे, नाश्ता, ही आमची मंडळी थकून गेली. वरतून चहा, पुन्हा सर्व येथेच सगळा समारोप चालू आहे आणि इकडे कुजबुज चालू आहे. यातली राधा कोण असेल? कोण विचार करताय? ह्या अष्टनायका विचार करतात, यातली राधा कोण असेल? आपले स्वामी रात्री गाढ निद्रेमध्ये जिचा जाप करतात ती राधा कोण असेल? आणि लक्षण कधी कधी कसं असतंय, लक्षणाभ्याम सिद्धी, यत्र यत्र धूम तत्र तत्र वन्नी. जेथे जेथे धूर दिसतो अर्थात तेथे आग असली पाहिजे. मग सर्व गोपीमध्ये सुंदर दिसणारी ती राधा, तिचं सौंदर्य, तिचं स्वरूप पाहून अंदाज लावला निश्चित हीच असेल. आणि परीक्षा म्हणून महाराज भगवान एवढं प्रेम राधेवर करतात. राधेचंही खरंच भगवंतावर एवढं प्रेम आहे का म्हणून त्यांनी प्रयोग केला आणि उखळत गाईचं दूध मोठा ग्लास भरून राधेला दिला आणि सांगितलं, तुझ्यासाठी भगवंताने हा दुधाचा ग्लास दिलाय, उखळता. महाराज ती राधा आहे. क्षणाचाही विचार न करता
वृषभानूची मुलगी जी भानावरच नाही, तिचं नाव राधा आहे. भगवंतानी पाठवले म्हणल्याच्या नंतर माग पुढे काहीच न पाहता राधेने ते दूध प्राशन केलं. परिणाम राधेच्या हृदयामध्ये असणारा भगवंताचा निवास ते चरण कमळ. संबंध दूध भगवंताच्या चरणावर समर्पित झालं. परिणामी भगवंताच्या सुकुमार असणाऱ्या पादांना जांभा एवढाली फुड आली, जांभा एवढाली. आणि जेव्हा रुक्मिणी माता, लक्ष्मी माता भगवंताचे पाय चेपण्यासाठी समोर आले तर पाहिले, भगवान तुमच्या पायाला बोल. भगवान बोलले, हे तुमची करणी आहे. कुणाची करणी आहे? तुमची करणी. म्हणजे तुम्ही माझ्या प्राणप्रिय सखीला, प्राणप्रिय शब्द ध्यानात घ्या. अरे उखळत दूध दिलं. तुम्हाला वाटलं का तिचा निशिम भाव माझ्यावर आहे? कोणाचा? राधेचा. तसं पाहिलं तर श्रीमद भागवतामध्ये राधा कुठंच नाही, परंतु राधेशिवाय भागवत पूर्ण नाही. आलो की विष्णू पुराणामध्ये याचं चिंतन आहे. असं मी परंपरेने ऐकलं बरं का, की जेव्हा शुकाचार्य महाराज श्रीमद भागवत कथा सांगत आहेत आणि जेव्हा जेव्हा राधेचे श्लोक पुढे वर्णन येतं तेव्हा तेव्हा त्यांना भाव समाधी लागते. म्हणून पुढे त्यांनी राधेचे चरित्र सांगणारे जेवढे काही श्लोक आहेत ते बाजूला केले. कारण गोलोक धामामध्ये राधा राणीच्या मांडीवर खेळणारे हे शुकाचार्य आहे. ही भगवंताची लीला आहे. आणि राधा ही पात्र अलौकिक आहे. राधा बिन श्याम आधा. भगवान आरदे शक्ती शिवाय भगवान नाही, शंकर नाही. कोण आहे राधा? राधा भक्ती हरिज्ञानम. राधा ही भक्ती आहे, भक्ती म्हणून गोड पद आहे. राधे तेरे चरणों की, राधे तेरे चरणों की कहीं धूल मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों की, राधे चरणों की कहीं धूल मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. राधे राधे तेरे चरणों की, तेरे चरणों की कहीं धूल मिल जाए, सच कहता हूँ मेरे तकदीर बदल जाए. राधे
सच कहता हूँ तेरी तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए। भक्तीचा एक क्षण तरी तुमच्या आमच्या जीवनामध्ये जय हो। तकदीर बदल क्या बात जीवन चरित्र आहे माझ्या राधे। तुम्ही जर कधी उंठळीमध्ये गेले, बरसाना नावाचं गाव आहे, बरसाना मथुरा गोकुळापासून थोड्या दूर अंतरावर गोवर्धन पर्वत आणि त्याच्यापासून एक 7-8 किलोमीटरवर बरसाना नावाचं गाव, ही राधेचं जन्मस्थळी आहे। भव्य दिव्य मंदिर आहे, पाहण्यासारखं भव्य दिव्य मंदिर, अलौकिक आहे महाराज। भगवंताचा प्राण म्हणजे ही राधा आहे। राधा 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 ही तेलवत धारा म्हणजे राधा आहे। याला ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती ही संज्ञा दिलेली आहे। मी बोलत असतो ज्ञानानंतर काहीच नाही। माऊली बोलतात, महाराज वेदांत शास्त्रानं सांगितलं एकदा ज्ञान करणं संपला विषय, परंतु भक्तिशास्त्र सांगते ज्ञानाच्याही नंतर जी अवस्था आहे ती अवस्था म्हणजे राधा आहे। मला आता या इतका विषय वाढवायचा नाही। अद्वैत तत्वज्ञान भगवत पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्यांचं, ज्यालाच केवळ अद्वैत तत्वज्ञान म्हटलं आहे, विशिष्ट अद्वैत तत्वज्ञान बर का, मधुरा अद्वैत तत्वज्ञान हे अवघड आहे। आणि यामध्ये ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती अर्थात हे तत्वज्ञान आपल्या वारकरी संप्रदायांचं आम्ही आपुली भक्ती मनोतयाची ज्ञानोबा बोलतात।
तकदीर बदल तेरे चरणों के राधे तेरे चरणों के राधा तेरे चरणों के ये भी धूल मिल जाए सच कहता तकदीर बदल राधे राधे गाएगा कृष्ण को गाएगा राधे राधे गाएगा कृष्ण को गाएगा राधे राधे गाएगा कृष्ण को गाएगा राधे राधे गाएगा राधे राधे गाएगा कृष्ण को 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 गाएगा कृष्ण को गाएगा राधे राधे गाएगा कृष्ण को गाएगा कृष्ण को गाएगा राधे राधे गाएगा राधे राधे गाएगा कृष्ण को भगवान बोलतात की अलौकिक भक्ती असणारी माझी राधा आहे. एक ध्यानात घ्या, तुम्ही ज्या राधेला दूध दिले ना त्या राधेच्या हृदयामध्ये माझा नित्य निवास आहे. महाराज तुम्ही ज्ञानोबरायांना विचारा, ज्ञानोबरा बोलता आणि मला तर वाटतं आज माऊली लईच बोलाले. मला तर अशा गुदगुल्या झाल्यात महाराज. नेमक्या कोणत्या ओळ्या सांगू? एकनाथी भागवतातल्या ओळ्या सांगू का ज्ञानेश्वरीतल्या ओळ्या सांगू? ते सगळं चित्रपटच माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. भगवान बोलतात, जी राधा माझा प्राण आहे. अरे मी तिचा पंचप्राण आहे. तिच्या हृदयामध्ये माझा निवास आहे, निवास. माझे ज्ञानोबा बोलतात, मी त्याच्या हृदयी समग्र असे. कोणाच्या? त्या भक्ताच्या समग्र असे. अर्जुना मी एक वेळ भानू बिंबी न दिसे. आकाशात दिसणार नाही, जमिनीवरही दिसणार नाही, वैकुंठातही दिसणार नाही, परंतु मी त्याच्या हृदयी समग्र असे. मी तेथे आहे. गोड शब्द आहे. विष्णू पुराणामध्ये सुंदर श्लोक आलेला आहे. श्री राधिकायां हृदयारविंदे श्री राधिकायां हृदयारविंदे पदारविंदां हि विराजते मे. मी त्या राधेच्या हृदयामध्ये पदार विंदम बर का प्रतिष्ठित आहे. विराज, विराज या शब्दाचा आहे. वि हा उपसर्ग आहे,
रज हा धातू आहे म्हणजे विराजमान होणे. मी त्या ठिकाणी नित्य आहे, विराजित आहे. कुठं? हृदयामध्ये. अहर्निशिम प्रसयी पाशबद्धम. गोड वर्णन आहे त्या भक्तांच्या हृदयामध्ये. जसं बोलले व्यास, नित्यम दृष्ट्वा सीमाम तत्र गधा पाणी अवस्थितम. मी नित्य त्या ठिकाणी आहे, नित्य माझा निवास त्या ठिकाणी आहे. अलीकडे जर थोड्या सोप्या भाषेत जर बोलायचं असेल तर बरं का, अलीकडची थोडीशी भाषा आपण बोलू. भगवान कुठे आहे? मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबी न दिसे, परियोग्याचे मानसे उमरडोनी जाय. परीतया पासी पांडवा, मी हरपला हिमसा. जे तू नाम घोष बळवा करीती माझा, तेथे आसे देव उभा. कुठं? मी त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी माझे भक्त नारदा, माझे भक्त जे ते गाती. नारदा, मी उभा तेथे, मी त्या ठिकाणी उभा आहे, उभा. अजून बोलू का? भगवंताला भक्ताशिवाय करमत नाही. काय बोलायचं? तुम्हाला वाटतं तुम्हाला आम्हालाच करमत नाही? अरे त्याला पण करमत नाही तुमच्याशिवाय. वेडा आहे तो, वेडा. कोणाचा लक्ष्मीचा नाही, तुमचा आमचा वेडा आहे. त्याच्यासाठी तुम्ही आम्ही वेडे झालो ना, तो परमात्मा तुमच्या आमच्यासाठी वेडा आहे. आलं का लक्षात? माझं बोलणं कळत आहे? तुम्ही कुठेही जा, कुठेही, विंध्याचल पर्वतच नाही, सातपुडा पर्वतच नाही, हिमालयामध्ये जा, तो तुमच्या सोबतच येणार. भक्ती दे कोणी लालचावला, जाऊ नेदी पुढा उभा घेरा. अजून सोप्या भाषेत थोडा अलीकडे येतो, म्हणजे एकदा हा विषय एकदा पूर्ण करू. बरं का? होय आदिनाथ महाराज. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदन राहिला. वैकुंठ सोडून संत सदन राहिला. वैकुंठ सोडून संत सदन राहिला. धन्य वैष्णव सदन, धन्य वैष्णव सदन. जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, लक्ष्मी सहित शोभे नारायण, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण.
जेथे भक्त जातील तेथे भगवान सोबत आहे. वैकुंठात भगवान आहे. कोण म्हणतो वैकुंठात भगवान? तुम्हाला माहित आहे वैकुंठामध्ये? मी सांगतो नाही, तो परमात्मा तो भगवान इथे आहे तुमच्या आमच्यामध्ये. आणि त्याने क्षेत्र संन्यास घेतला. क्षेत्र संन्यास माऊलींना विचारा जरा 2 हात होऊनच जाऊ द्या. एकदा कडेलोट कळूच आपण सातपुड्या पर्वतावरनं या विषयाचा. माऊली बोलतात, जयाचे चोखटे मानसी मी होनी असे क्षेत्र संन्यासी. जया निजले ते उपवासी वैरागी ज्यांनी संन्यास घेतला क्षेत्र संन्यास. भगवान बोलतात, अर्जुना परितया पासी पांडवा मी हरपला विवसवा. जेत नाम घोष बरवा करीते बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. त्या ठिकाणी भगवान आहे. भगवान आज भगवंताचा हा द्वारकेमधला संबंध संसार अर्थात प्रपंच मोठ्या थाटामाटात चालू आहे महाराज. बऱ्याचशा कथा आहेत. 2-3 अध्यायामधले श्लोक पुढे काढून ठेवलेत महाराज. महर्षी नारद पण येतात द्वारकेमध्ये. खूप दिवसाला आले महर्षी नारद. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 बोला. श्रीमन नारायण 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 हरि नारायण नारायण
नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण जय हो राधे राधे बोला बोला आज सगळे भजन झाले पाहिजे महाराज एकही राहता कामा आहे श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी लक्ष्मी नारायण नारायण सूर्य नारायण नारायण जय हो श्रीमन्नारायण नारायण नारायण हरि बोल हरि बोल हरि हरि बोल केशव माधव हरि हरि बोल हरि बोल हरि हरि बोल केशव माधव हरि हरि बोल बोला बोला हरि बोल केशव माधव हरि हरि बोल हरि केशव माधव हरि हरि बोल आज संख्या जास्त आहे बरं का हरि बोल हरि बोल हरि हरि बोल केशव माधव हरि हरि बोल हरि बोल हरि राम 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 हरि हरि क्या बात है आज जोडलंय वाल्मिक महाराज आणि तुमचं आमचं काहीच नाही हरि राम 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 हरि हरि हरे कृष्णा 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 हरि हरि बोला बोला काय हरि राम 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 हरि हरि कृष्ण भगवान की जय जय श्री राधे देवर्षी नारद आले महाराज द्वारकेमध्ये नारदांचा भजनाचा ठेका असा जोरात चालू होता जसा आपला ठेका चालू होता जोरात
भगवंताने स्वागत केलं. या महर्षी आई आहे. नारद म्हटले देवा, अरे मी तर इकडं तिकडं त्रिभुवनामध्ये फिरत राहिलो, तुझ्याकडे आलोच नाही. हे नगर नवीनच दिसत. भगवान म्हटले हो, द्वारका आहे आपण स्थापन केली. वा, ही सर्व भुवन. नारद विचारतात. भगवान म्हटले आपले. आणि हे कोण? स्त्रिया. भगवान म्हणजे आपलेच मॉडेल आहेत सर्व. अरे नारदजी, तुम्हाला काय सांगणार, 16,108 आहेत. अरे नारदांचं जरा बुद्धी भ्रम, मती बिघडली. नारदांच्या मनामध्ये विचार आला, किती दिवस हे विना म्हणजे भोपळा घेऊन फिरायचं, कुठे गेलं तरी ठाव ठिकाणा नाही, कुठंतरी ठिकाणा असावं, जनावर कुठंतरी आपली मन आहे बांधलेला असा. शब्द मी उच्चारणार नाही, परंतु ते त्याला मालक कोण आहे, जो तो ठोकण्याचंच काम करतो. पुन्हा आपल्याला कोणीतरी मालक असावा, म्हणजे ठिकाणा असावा. नारद बोलू लागले, देवा अरे आम्ही तुझे भक्त, रात्रंदिवस भजन करून, विना वाजवून, चिपड्या वाजवून, टाळण पकवाज वाजू वाजू प्राण जायची वेळ आली. न सकाळच्या नेहरीचा पत्ता, न दुपारचं जेवण, न संध्याकाळचं जेवण, न चहा. जिथं भंडारा तिथं 2 घास खावेन पुढच्या गावच्या भंडाऱ्याला. हो बरं आहे, तुझी भक्ती आम्ही करायची, तू आपला मजेत आनंदामध्ये मिष्टान्न काय, अष्टभोग काय, पानाची विडी काय, सगळा राजेशाही थाट तुमचा. अरे आम्ही मेलो ना. भगवान म्हटले नेमकं पोटात काय चालू आहे, जरा स्पष्ट बोला. नारदजी म्हटले 16,108. तुला, आम्हाला तर कोणीच नाही. मज नाही हात पाय, अरे पांगुळ झालो देवा, नाही हात ना पाय, काहीच नाही ना. म्हणजे मग एवढ्या तुला काय करायचं, एकाला 2, दोन्हीला 4, ठीक आहे. याच्यातली एखादी तरी आम्हाला. नारदांनी विचार केला, हे बिघडलाय, याला नीट केलं पाहिजे. भगवंताने सांगितलं, ठीक आहे महर्षी, ज्या घरी मी नाही ते घर तुमचं. मला नारदाला अशा गुदगुल्या झाल्या, बापरे. नारद जे सुटले का नाही महाराज. ज्या घरी भगवान नाहीत त्या घरी, प्रत्येक घरी नारद जाऊ लागले, पाहू लागले. कुठं ना कुठं भगवान आहेत. कुठं पोती वाचालेत, कुठं तुळशीला पाणी घालालेत, कुठं भोजन चालू आहे, कुठं आराम चालू आहे. दमछाक झाली, दमछाक नारदांची. 16,107 घर पाहून झाले. तोंडाला फेस आला, पाय गळून गेली नारदांची. एकच घर शिल्लक राहिलं, आणि ते घर होतं रुक्मिणी मातेचं. नारदजी म्हटले, काय उपयोग नाही, आता एकच घर शिल्लक राहिले, बघू तेवढं तरी. गेले महाराज. लांबून अगोदर पाहिलं घर, आजूबाजूला आहे का, कोणी दिसत, अंगणात कोणी नाही,
वर नाही आजूबाजूला थोडासा धीर आला 50% नारदांना. नारद म्हणले हे घर जरा रिकामं दिसणार आहे. गेले तर जाऊन पाहतात इकडे तिकडे भगवान काही दिसत नाही. डोकावून पाहिलं आणि विचारलं कोणाला? रुक्मिणी मातेला. महाराज माया आहे जगदंबा आहे. या नारदजी स्वागत आहे. मुनिवर नारदांनी बाहेरूनच विचारलं भगवान आहेत का? माता बोलल्या काही कामानिमित्त बाहेर तर या तुम्ही, पाहुणचार होईल तुमचा. नारदाला वाटलं अरे 99% आपण बास आता जिंकलो. थोडस राहिलंय काही गडबडी झाली समोर. नारद प्रस्ताव मांडला. रुक्मिणी माता म्हटली ठीक आहे परंतु एक काम करा, तुम्ही काय करा स्नान करून या डोहामध्ये जाऊन. पाण्याला कमी नाही मारा. भगवंताची लीला आहे. नारदजी गेले जी डोहामध्ये उडी जी मारली महाराज. पाहता काय नारद की तो हो गई नारदी. नारद न राहता नारदी व्हावं लागलं. नारदाला नको नको म्हणलं तरी 60 मुलं झाली. किती मुलं? कपाळात हाणून घेतलं नारदाने. 60. जगामध्ये तोंड काळ झालं. ते पुढं 60 मन्वंतर आहे. हे दिव्य चरित्र आहे. भगवंताची लीला आहे. उशाप वगैरे वगैरे कथा सर्वांना ज्ञात आहे. आणि आज द्वारिका आहे. भगवंताला मुलांची संख्या जबरदस्त आहे. प्रद्युम्नासारखा मुलगा आहे. सांब आहे. प्रत्येकीला आता 10 होते. याच कालखंडामध्ये